पुणे पर्यटन महोत्सवाचं आज डेक्कन येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे उत्साहात उद्घाटन झालं. प्रसिद्ध गायिका डॉक्टर राधा मंगेशकर आणि पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या 3 दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीनं आयोजित हा महोत्सव 16 ते 18 जानेवारी या काळात सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे. यंदा या महोत्सवाचं 6वं वर्ष असून 70 पेक्षा अधिक नामांकित पर्यटन कंपन्यांनी आपले स्टॉल्स लावलेत. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रवीण घोरपडे, सचिव प्रथमेश कुलकर्णी यांच्यासह पर्यटन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुणेकरांना सहलींचं नियोजन करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचा आज पहिलाच दिवस आहे आणि नुकतंच उद्घाटन पार पडलंय. तर यंदाचं हे 6वं वर्ष आहे आणि खास आहे खरं तर. पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलमध्ये महाराष्ट्रातील गडकिल्ले किंवा कोकण किंवा कृषी पर्यटन असेल, याला चालना मिळण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत? आता आपण जसं आपण म्हणतो डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल आपण टूर ऑर्गनाईज करतो, त्याचबरोबर आपल्या डोमेस्टिक अगदी डोमेस्टिक म्हणजे आपलं जसं ॲग्रो टुरिझम आहे याला चालना मिळण्यासाठी आपण मावळ मुळशी तालुक्यातील किंवा ग्रामीण भागातील बरेचसे रिसॉर्टवाले आलेले आहेत, आपले ॲग्रो टुरिझम वालेले आहेत. तर त्यांचा म्हणजे आपण जसं आता बऱ्याचशा शहरीकरांना हुरडा पार्टी काय काय गोष्टी ह्या माहीत नसतात, त्या इथं तुम्हाला अनुभवायला मिळतील की तिथे कुठे कुठे उपलब्ध आहेत. तर माझं सर्वांना हेच आव्हान आहे की ॲग्रो टुरिझम किंवा बाकी ग्रामीण भागातले जे आपले टुरिझमवाले आलेले आहेत त्यांचा तुम्ही त्यांचे सहलींचे काय पर्याय आहेत हे पण तुम्ही बघायला या. ते जे स्टॉल्स आता आपण बघतोय, तर साधारण किती स्टॉल्स आहेत? इथे आपले साधारणतः आता 70 स्टॉल आहेत आणि 50 पेक्षा जास्त व्यावसायिक कंपन्या आलेल्या आहेत आपल्या इथं. तर सहलींचे अगदी म्हणजे आपली जी टॅगलाईन आहे त्याप्रमाणे खरंच खूप विविध पर्याय आहेत. अगदी अष्टविनायक पासून अंटार्क्टिकापर्यंतचे सगळे सहलींचे पर्याय तुम्हाला इथे मिळतील. बरं, अष्टविनायक पासून अंटार्क्टिकापर्यंतचे सगळे पर्याय इथे खरं तर उपलब्ध आहेत. पण आता ट्रॅव्हलिंग म्हटलं की प्लॅनिंग आलं, बऱ्याच गोष्टी आल्या आणि काही काही वेळेस अशी इमर्जन्सी येते की कधीतरी आपल्याला जे प्लॅनिंग आपण करतो पण आयत्या वेळेस आपल्याला कॅन्सल करावं लागतं. तर रिफंडची प्रोसेस वगैरे या गोष्टी असणार आहेत का? अगदी सर्वांच्या मनातला प्रश्न आहे हा. याच्यामध्ये कसं आहे, आता जे आपले सहल जे आयोजक आहेत त्यांच्यावर सगळे पर्याय आहेत, जसे तुमचे विजा आहे, इन्शुरन्स आहे, फ्लाईट तिकीट आहे सर्व. तर जर अचानक कुठल्या कारणास्तव आपल्याला जर टूर कॅन्सल करावे लागले तर इन्शुरन्समध्ये काय काय कव्हर आहे आपल्या, याच्यातून आपल्याला कसा परतावा मिळेल, तुमचं नुकसान किती कमीत कमी होईल, ह्याची सर्व माहिती इथे तुम्हाला मिळेल. जास्तीत जास्त पुणेकरांनी ह्या ट्रॅव्हल फेस्टिवलला व्हिजिट करावं याच्यासाठी त्यांना काय आवाहन कराल? नमस्कार. सर्वांचं खूप आत्ता अभिनंदन. आता राधाताई मंगेशकर आणि लांगे साहेबांच्या हस्ते आपलं पुणे फेस्टिवलचं उद्घाटन झालेलं आहे. या ट्रॅव्हल फेस्टिवलच्या निमित्ताने मी सर्व पुणेकरांना हे आवाहन करेन की या इथे भरघोस आणि भरपूर सहलींचे पर्याय उपलब्ध आहेत तुमच्यासाठी आणि लकी ड्रॉ भरपूर आहेत. तर या आणि त्याचा लाभ घ्यावा. तुम्ही स्वतः उत्तम गायिका असून एक उत्तम सोलो ट्रॅव्हलर पण आहात. तर दीदींनी आपल्या सुरांनी अथांग विश्व उभं केलं, पण त्यांचा तो वारसा जपत असतानाच तुम्ही प्रवासी म्हणजे सोलो ट्रॅव्हलर हा तुमचा एक नवीन प्रवास, तुमची एक नवीन ओळख झाली आणि जन्माला आला एकटीचा सफरनामा. सो मला सांगा की आज जर ते असतं तर तुमच्या या प्रवासाकडे त्या कशा बघत असत्या किंवा त्यांनी तुम्हाला प्रवासाबद्दल कुठला खास सल्ला दिला होता का? आनंद झालाच असता. ते असतानाही मी प्रवास करत होते. त्यांच्यामुळेच मी प्रवास करायला लागले, कारण त्यांनी आणि माझ्या वडिलांनीच मला हे जग दाखवलं. तर सगळं श्रेय त्यांनाच आहे, त्यांचीच कृपा आहे.
बरं, एक उत्तम सोलो ट्रॅव्हलर तुम्ही आहात, पण ना काही महिलांचं आहे की त्यांना प्रवास करायचा आहे, त्यांना सोलो ट्रॅव्हलिंग करायचं आहे, पण धाडस होत नाही. अशा महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? धाडस करा, मनात जी भीती आहे ती काढा आणि धाडस करा, एक पाऊल पुढे टाका आणि जे गैरसमज आहेत ते नक्कीच तुमचे दूर होतील जेव्हा तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग करा, असं माझा तरी वाटतं, हा माझा विश्वास आहे. पुणे ट्रॅव्हल फेस्टिवलचा आज पहिलाच दिवस आहे, तर तुम्ही पुणेकरांना काय सांगाल या ट्रॅव्हल फेस्टिवलच्या निमित्ताने? नाही, फार सुंदर फेस्टिवल आहे आणि माझ्या मते फार महत्त्वाचं पण फेस्टिवल आहे, ज्यांना अर्थात प्रवासात आणि ट्रॅव्हलमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे. आणि मी हे सगळ्यांना आग्रह करीन, आव्हान देखील करीन की त्यांनी येऊन ह्या सगळ्या स्टॉल्सला येऊन भेट द्यावी आणि जे आपल्या मनात आहे, जे आपल्या आवडीचं आहे ते तुम्हाला इकडे मिळो अशी मी आशा करते. आणि मला असं वाटतं की याचा लाभ या फेस्टिवलचा प्रत्येक पुणेकरांनी किंवा जे पुण्याच्या बाहेर पण जे पुण्याला येऊ शकतील त्यांनी पण जरूर येऊन, कारण 3 दिवस आहे, त्यांनी जरूर येऊन हे फेस्टिवल बघावं आणि त्याचा लाभ घ्यावा. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.